नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनो आणि भावी शिक्षकांनो, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अभिषेक ठिगळे स्वागत करतो। तर आपण ह्याच्या आधी एक पेपर 1 चे यूट्यूब सिरीज चालू केली होती। तर त्याच्यात 2025 चा पेपर 1 चे 3 पार्ट मध्ये लेक्चर टाकले होते गणिताचे। तर तशाच पद्धतीने पेपर 2 चे सुद्धा 3 पार्ट आता आपण टाकतो। ठीक आहे, तर त्यातला एक पार्ट तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल। तर आता हा दुसरा पार्ट आपण त्यातला घेतोय 2025 मधला टीईटी एग्जाम 2025 मधला पेपर 2 त्याच्यातला पार्ट 2 आपण 26 च्या एग्जाम साठी जी तुमची 28 तारखेला होणार आहे त्यासाठी ही सिरीज सुरू करतोय। तर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आतापर्यंत कळाली असेल आणि एवढ्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला सगळे पेपर कव्हर करायचे असतील तर एज्युकल्चर या ॲप वरती ही माझी बॅच आहे। टीईटी एग्जाम 2026 पेपर 1 पेपर 2 संपूर्ण अंकगणित PYQ बॅच। याच्यामध्ये आपण जे 19 पेपर झालेले आहेत त्या सगळ्या पेपरचं डिस्कशन एकदम सोप्या पद्धतीने घेतोय। तुम्हाला जर ते करायचं असेल शेवटच्या दिवसात रिव्हिजन साठी तर डेफिनेटली बॅच जॉइन करा। याची फी सुद्धा जास्त नाहीये आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही डाऊट असेल तर 90 21 74 73 91 हा माझा पर्सनल नंबर आहे। याच्यावर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। तुमचे कुठलेही डाऊट, मग तुम्ही बॅच घेतली असो किंवा नसो, तुम्ही गणिताचे कोणतेही डाऊट मला त्याच्यात विचारू शकता। ठीक आहे, चला आजच्या आपण प्रश्नांना सुरुवात करू। काय त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील। आता आपल्याला त्रिकोणाच्या बाबतीत एक काय गोष्ट माहित पाहिजे, जर हा एखादा कुठलाही रँडम त्रिकोण मी घेतला ABC असे त्याच्या बाजू आहेत तर कुठल्या पण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच पाहिजे। काय म्हटलं मी, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे। मग लेट्स सी, मी जर याचा विचार केला तर ह्या दोघांची जर मी बेरीज केली 2.1 आणि 1.9 तर ह्याची होती 4, पण ह्याची पण 4 आहे। तिसऱ्यापेक्षा मोठी पाहिजे म्हटलंय म्हणजे ह्याच्यापासून त्रिकोण तयार होणार नाही। याचा विचार करू, ही मोठी बाजू आहे म्हणजे ह्यांची बेरीज करू 4 आणि 2 6 आणि 3 आणि 2 5 5.6। अरे ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे ना, म्हणजे हा पण त्रिकोण कधीच तयार होऊ शकत नाही। हा रूल आहे, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे। आता याच्यात बघा 7 आणि 5 12 म्हणजे 1.2 ह्यांची मोठी आहे 1.1 पेक्षा, बरोबर 1.1 पेक्षा मोठी आहे, चालते त्रिकोण तयार होतो। याचं बघा आता 4 आणि 3 7 आणि 8 आणि 6 14 8.4 हे मोठं आहे 6 पेक्षा म्हणजे हा पण तयार होईल, म्हणजे C आणि D हे दोन्ही पण तयार होतील। आपल्याला काय लक्षात ठेवायचं होतं, कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा काय पाहिजे, मोठी पाहिजे। ओके, पुढचा प्रश्न बघा, हा एक थोडासा अवघड लेवलचा प्रश्न असं आपण म्हणू शकतो। इथं √7 वजा √2 आहे आणि तिथं रूटात एवढं सगळं काय काय लिहिलंय, तर त्या रूटातला आपल्याला जरा नीट करायला लागणार आहे, त्याशिवाय हे सोडवता येत नाही। 2 आणि √14 असं दिलं तर मला सांगा, मी याला असं लिहू का, ह्या 9 ला मला असं लिहिता येईल का, ह्या 9 ला 7 अधिक 2 आणि या √14 ला मी असं लिहू का, √7 गुणिले √2 बरोबर। परत ह्या 7 ला मी असं लिहू का रे, √7 चा वर्ग आणि ह्या 2 ला असं लिहू का, √2 चा वर्ग आणि अधिक 2 √7 √2। आणि आता हे बघितल्या तुम्हाला असं काय जाणवतंय का की a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असतंय, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab। मग तसंच जर मी ह्या √7 ला a पकडलं आणि √2 ला b पकडलं 2ab म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab। जमलं का नाही, म्हणजे हे कशाचा फुल फॉर्म आहे, a + b ब्रॅकेटच्या वर्गाचा। मग रूटामध्ये काय येणार, √7a अधिक √2 हे म्हणजे आपलं b आहे याचा वर्ग, पटलं। आणि आता वर्ग आणि हे वर्गमूळ कॅन्सल, शेवटी राहिलं काय, √7 अधिक √2 म्हणजे ह्याचंच हे काय राहतं, इकडचं तर आपलं काय होतं √7 - √2 आणि ह्याचं उत्तर शेवटी काय काढलं आपण, याचं उत्तर शेवटी काय काढलं, वर्गमूळ कॅन्सल √7 + √2। थोडासा किचकट वाटेल प्रश्न, मन लावून बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल। एकदम प्रॉपर पद्धतीने गेलो आपण। परत इथं पण तुम्हाला काय दिसतंय, a - b a + b हे कशाचं आहे, a वर्ग वजा b वर्ग
म्हणजेच काय ए मायनस बी आणि ए प्लस बी बरोबर. मग इथं पण ए वर्ग वजा बी वर्ग येणार म्हणजे √7चा वर्ग वजा √2चा वर्ग. परत वर्ग वर्गमूळ कॅन्सल, वर्ग वर्गमूळ कॅन्सल. इथं आलं 7 वजा 2 म्हणजेच फायनल आन्सर किती आलं तुमचं 5. वेगळं काहीही केलेलं नाही. पुन्हा एकदा रिकॅप घेतो फास्टमध्ये. 9 अधिक 2 √14 होतं लिहून घेतलं. ह्या 9ला मी 7 आणि 2च्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. 9 म्हणजेच किती रे 7 अधिक 2 आणि 2 √14ला मी 2 √7 गुणिले √2 दिलं. √14चं √7 गुणिले √2. मग मला हे दिसलं की बाबा हे √7 म्हणजे √7चा वर्ग आहे, 2 म्हणजे √2चा वर्ग आहे आणि हे √7 √2. मग ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab ए प्लस बीचा वर्ग असतं. त्या पद्धतीनं तयार केलं आणि इथं म्हणजे आपण 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन ह्याच्यात वापरले. टोटल 7 आहेत. ते 7ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला आले पाहिजेत. ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग, ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग, ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब आणि ए क्यूब प्लस बी क्यूब. हे 7 तुम्हाला आले पाहिजेत. त्याला पर्याय नाही. कळालं का तुम्हाला? काय येणार याचा आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा, एका त्रिकोणी म्हणजे एबीसी शेताच्या बाजूची लांबी अनुक्रमे AB 60, BC 61 आणि AC 1100 आहे. काढून घेतला आपण. तुम्हाला पाहिजे तसा काढा. मेजरमेंट काय करेक्ट येणार नाही. आपण इथं लिहून टाकू ABC. त्यांनी काय म्हटले AB किती आहे 60, BC किती आहे 61 आणि AC किती आहे 11. तुम्ही म्हणाल सर 60 पेक्षा 11 मोठं दिसायला दिसू दे, काय फरक नाही पडत. AC 11 आहे. जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली, A वरून बाजू BC वर मध्यगा काढली. मध्यगा म्हणजे ह्याला समान ह्याच्यात छेदणारी मध्यगा काढली, AT वर काढली तर ट्रायंगल ATB चे क्षेत्रफळ किती? ट्रायंगल ATB चे, ह्याला T नाव दिलंय त्यांनी, ह्या पॉइंटला T नाव दिलंय. तर ATB चे म्हणजे अर्ध्या त्रिकोणाचं. आता जेव्हा मध्यगा काढतो ना तेव्हा अर्धा त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण अर्धच असतं मोठ्या त्रिकोणापेक्षा. म्हणजे आता आपल्याला या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय? रेनॉल्ड्स फॉर्म्युला. पहिल्यांदा सेमी पेरिमीटर काढू. अर्धपरिमिती 60 अधिक 11 अधिक 61 भागिले अर्धपरिमिती म्हणजे भागिले 2. 60 आणि 60 120, 120 आणि 12 132, 132 भागिले 2 बेसक्क 12 आणि बेसक्क 12 66. आता एरिया काढायचा आहे. एरिया काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. म्हणजेच काय लय अवघड नाही आहे, हे सोपं आहे. सेमी पेरिमीटर काढलं 66, त्याच्यातून एक एक बाजू वजा करायची. 66 मधून 60 गेले किती उरले 6. परत 66 मधून 61 गेले किती उरले 5 आणि 66 मधून 11 गेले किती उरले 55. पटलं? आता ह्याच्यातून तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ह्याला वर्गमूळ काढायचे तर फॅक्टर पाडून घेऊ. ह्याचे फॅक्टर मी असे लिहू का 6 गुणिले 11, हे 6 हे 5 आणि ह्याचं 5 गुणिले 11. वर्गमूळ म्हणजे काय? 2 फॅक्टरच्या ऐवजी 1 फॅक्टर येणार. म्हणजे या 2 6च्या ऐवजी 1 6, 36चं वर्गमूळ 6. या 2 5च्या ऐवजी 1 5 आणि या 2 11च्या ऐवजी 1 11. मग किती आलं 6 पंचे 30 गुणिले 11 किती आलं रे 330. 330 काय आलं रे? मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं 330. आणि त्यांनी काय विचारले ATB म्हणजे अर्ध्याचंच विचारलंय. मध्य का असेल तर ती त्रिकोणाला 2 विभागात समान विभागते. मोठ्याचं 330 असेल तर ह्या अर्ध्या भागाचं किती असणार 330 भागिले 2 बेक बे बेसख 12 आणि बे पंचे 10 165. तर अर्ध्याचं किती असणार 165. अवघड प्रश्न आहे, सोपा नाहीच आहे. मी म्हणणार पण नाही सोपा आहे, पण आता सांगितल्यावर समजला का नाही. आता तुम्हाला हिरोज किंवा रेनॉल्ड्स फॉर्म्युला इयत्ता 8वीतला आलाच पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहे तर हे तुम्हाला आलंच पाहिजे. सेमी पेरिमीटर आणि रट्टा मारायची गरज नसते, नावात असतं सेमी. लोकांचा प्रश्न पडतो की इथं 3 घेऊ का 2 घेऊ, गरज नाहीये. सेमी म्हणजे अर्ध परिमिती आहे ती. पटतंय का? तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवावं लागेल. पुढे जाऊ आपण. पर्सेंटेजचा प्रश्न आहे. एक्सच्या 20% बरोबर वाय आहे, वायच्या 20% बरोबर झेड आहे. लिहून घेऊ. एक्सच्या 20% बरोबर वाय आहे. ठीक आहे. परत वायच्या 20%
बरोबर झेड आहे आणि झेडच्या 20% झेडच्या 20% बरोबर 266.80 आहे. आता तुम्ही इथं झेडची किंमत टाका, परत वायची पण टाका. थोडक्यात झेड बरोबर जे असेल ते सगळं आपण टाकून घेऊ. 266.80 बरोबर काय, झेड गुणिले 20/100 म्हणजे 20/100 गुणिले झेड. पण झेड म्हणजेच काय, वाय गुणिले 20/100, वाय गुणिले 20/100. पण वाय म्हणजेच काय, एक्स गुणिले 20/100. जमलं? तर एक्सच विचारलं आपल्याला, इकडून तिकडं जायचं फक्त, जास्त काही विशेष नाही. 20 एके 20, 20 पाचा 100, 20 एके 20, 20 पाचा 100, 20 एके 20, 20 पाचा 100, मग 5 पाचा 25, 5 125, म्हणजे एक्स बरोबर 266.8 गुणिले 125 म्हणजे 125. आता हे तुम्हाला सॉल्व करायला लागेल, ह्याला काय ऑप्शन नाहीये. 2000 किंवा सॉल्व तुम्ही 125 ला काय लिहू शकता, 125 ला 1000 भागिले 8 आणि हे 8 न भागून सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला तसं करायचं असेल तर, किंवा सरळ गुणाकार करा आणि शून्य इकडे तिकडं सरकवा. मी सरळ गुणाकार करतो. 2768 गुणिले 125, पॉईंट नंतर देऊ आपण. 45 हातचे आले 4, 5 क 30 आणि 4 34, 5 क 30 आणि 3 33, 5 दुनी 10 आणि 3 13, शून्य दिले. 82 16 1 बेसख 12 आणि 1 13, 1 बेसख 12 आणि 1 13, 1 बेदुनी 4 आणि 1 5, परत 2 शून्य दिले आणि 2668 जसंच्या तसं लिहिलं. 0 6 4 10 चाला 1, 8 आणि 1 9 3 12 आणि 3 15, 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 3 13, 6 आणि 1 7 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 2 आणि 1 3 आणि मागाचं पॉईंट इथला देऊन टाकला. 33,350. कुठे आहे आन्सर, 33,350. मी म्हटलं तुम्हाला हे करायचं नाही तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, या 125 ला तुम्ही असं पण लिहू शकता. 125 म्हणजे 1000 भागिले 8 आहे की नाही, आणि इकडचं काय झालं 2768 किंवा 266.8. इकडून हे करा, 8 त्रिक 24 2 उरले, 8 त्रिक 24 2 उरले, 8 त्रिक 24 पॉईंट देऊन 4 उरले आणि 8 पंचे 40 म्हणजे 33,350 असं पण आन्सर येऊ शकतं. ह्याच्यापेक्षा हे सोपं आहे की नाही. ह्या दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता, तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. चला पुढचा प्रश्न. चौकोन LMNP च्या कोनांची मापे 4 5 7 8 प्रमाणात आहेत. तर चौकोन LMNP या चौकोनाचा प्रकार कोणता. आता चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. तर 4x 5x 7x म्हणजे 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24, 24x म्हणजे किती 360 बरोबर. तर x बरोबर किती रे, 24 एके 24, 24 25 असेल. x बरोबर 15 म्हणजे पहिला कोण किती तयार होणार, 15 चौक 60, दुसरा 15 पाची 75, तिसरा 15 सत्ते 5 आणि चौथा 15 8 20 असेल. आता मला सांगा, जर या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180 आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180, म्हणजे जर शेजारच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 180 असेल आणि ते हे पण नाही आहेत ते, तर ते कुठले चौकोन असतात, तर ते कुठले चौकोन असतात सांगा मला. तर ते कुठल्या प्रकारचे चौकोन असतात. शेजारच्या कोणांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर ते कुठले असतात, समलंब चौकोन असतात, समलंब चौकोन असतात. चलो नेक्स्ट. फक्त तुम्हाला हे करता आलं पाहिजे होतं. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. एक्स पेक्षा माझ्या मेथड किती सोपे आहेत बघा. अजय आणि अतुल, अजय आणि अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 5:6. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 9:10. तर विचारले काय, अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती. बरोबर, सगळ्यात पण चेक करायचं आपल्यातला फरक सेम आहे का, कारण दोन व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी सेम असतो 1-1. मग मला सांगा, अतुलचं वय 6चं 10 झालं, कितीनं वाढलं रे 4नं. कोणाच्या भाषेत, आपल्या म्हणजे रेशोच्या भाषेत. पण त्यांच्या भाषेत 20 वर्षांनी वाढलंय, म्हणजे आपल्या 4ला ते किती म्हणतायत 20 वर्ष म्हणतात. आपल्या 4ला ते 20 वर्ष म्हणतात. तर आपल्या 1ला किती म्हणतील 5 वर्ष. आपल्या 1ला किती म्हणतील 5. त्यांनी काय विचारले, त्यांच्या वयातील फरक.
आता आपल्यातला फरक किती आहे? एकच आहे ना. 1 ला 5 असेल तर या फरकाच्या 1 ला पण किती असणार आहे? 5च वर्ष. खूप सोप्या पद्धतीनं हे आपण जातो. इक्वेशन न पान भरतं, तेवढा वेळच नाही पेपरला. हे अशाच पद्धतीने शिकण्यासाठी तुम्ही माझ्याकडं बॅच लावायची आहे. तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो. इक्वेशन ना अख्खा महाराष्ट्र सोडवणार आहे, त्याच्यात लय वेळ जातो. हे तुम्हाला एकदम सिंपल करून मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे. QS ही स्पर्शिका आहे म्हणजे टँजंट आहे. रेख PR व्यास आहे. ही PR म्हणजे व्यास आहे. PR जर व्यास असेल तर हे R झालं आणि हे R झालं. बरोबर. दिलेल्या माहितीवरून त्रिकोण QOT म्हणजे हा त्रिकोण आणि ट्रायंगल SOT एकरूप दाखवायचे. एकरूप म्हणजे ते बाकोबा कोबाको वगैरे जे आहे ते सगळं, तर कुठल्या ह्याने एकरूप येतील? आता मला सांगा, PQ ही SR सोबत पॅरलल आहे, मग त्याला जी छेदिका छेदते PR छेदिका आहे ती RR आहे, आणि ही पण एक छेदिकाच झाली ना त्याची, त्या दोन पॅरलल रेषांची. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता QT/TS हे कुणासोबत आहे? PR/OR सोबत आहे. PR/OR सोबत. पण PR आणि OR तर R/R म्हणजे 1/1 आहेत. म्हणजे QT आणि TS पण एकास एक आहेत. म्हणजे QT हा त्रिकोण आपल्याला बघायचा होता ना, आपल्याला हा त्रिकोण बघायचा होता आणि दुसरा हा त्रिकोण बघायचा होता. तर QT आणि QS ही बाजू काय झाली रे? एका रूल प्रमाणे सिमिलर झाली. QT आणि TS. बरोबर. परत ह्या त्रिकोणात OT हे OT मधलं हे कॉमनच आहे ना. OT काय रे? कॉमन. त्याच्यामुळं ती एक झाली. म्हणजे बा आणि बा. आणि तुमच्या सगळ्यांना माहित आहे टँजंटनं स्पर्श केला की कितीचा अँगल होतो? 90चा. म्हणजे ह्या अँगल वरून एक कोण काय झाला? दोन्हीकडे समान झाला 90चा. म्हणजे टेस्ट कुठली पाहिजे? बा. ऑप्शन नंबर 2. 2 बाजू आणि एक कोण. या टेस्ट नुसार हे काय पाहिजेत? समान पाहिजेत. बा. पुढचा प्रश्न बघा, परत तेच आहे. आपल्याला काय सांगितलंय? x² + 1/x² बरोबर 7 आहे. ठीक आहे. थोडासा प्रश्न इथं हे झालेला आहे. तर x + 1/x किती हे तुम्हाला काढायचं आहे. काय काढायचं आहे? x + 1/x किती. ठीक आहे. तर जे काढायचे ते घेतलं. x + 1/x जे काय दिले? वर्ग दिले. म्हणजे ह्याचा सरळ वर्ग करू. काय असतो याचा वर्ग? a चा वर्ग x वर्ग 1/x चा वर्ग 1/x वर्ग. परत 2 × a + b. 2 × a किती आहे? x. b किती आहे? 1/x. x कॅन्सल. बरोबर. मग x + 1/x चा वर्ग, त्याच्यातलं तुम्हाला हे किती दिले? 7. एवढं किती दिले तुम्हाला? x² + 1/x² किती दिले? 7. 7 + 2 म्हणजे किती झालं? 9. पण ही कशाची किंमत झाली? वर्गाची. तुम्हाला x + 1/x पाहिजे म्हणजे वर्गमूळ. म्हणजे ह्याचं वर्गमूळ काय येणार? x + 1/x. ह्याचं वर्गमूळ x + 1/x. 9चं वर्गमूळ किती आलं? 3. मग उत्तर किती आलं? 3. हे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तोंडी सुटतं. मला हे इथं प्लस आहे ना, प्लस आहे, मग ह्याच्यात सरळ प्लस करून वर्गमूळ काढायचं असतं त्याचं. ह्याच्यात प्लस करून सरळ वर्गमूळ काढून घ्यायचं, तुम्हाला उत्तर मिळून जातंय. म्हणजे 9चं वर्गमूळ 3 झालं, उत्तर आलं. हे सरावानं होतं. ठीक आहे. नाही असेल सराव, आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन माहित आहे. a + b ब्रॅकेटचा वर्ग a² + b² + 2ab हेच यूज केलंय, फक्त वेगळं काही यूज केलं नाही. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलिंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? किती सोपा प्रश्न आहे. कुठला असणार आहे रे? विशाल कोण. लघु कोणामध्ये तर सगळं आत असतं, संपात बिंदू वगैरे. संपात बिंदू म्हणजे मध्यकांचा छेदन पॉइंट. ठीक आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये तर ते काटकोन जिथं तयार होतो तिथंच असतो. बरोबर. आणि समभुज मध्ये पण आतच असतो. समभुज हा लघुकोणच असतो. म्हणजे हे दोन उत्तर तर येतच नाहीत. समभुज आणि लघुकोण सेमच झालं ना. राहिला काय? काटकोन. काटकोन मध्ये तो कुठे येतो? याच्यावर येतो. आणि विशाल कोण मध्ये तो बाहेर येऊ शकतो. असं असेल तर ह्याचं हितच पडतं ना कुठेतरी, म्हणजे कुठं पण बाहेर पण येऊ शकतो. इकडं तिकडं कुठेही येऊ शकतो विशाल कोण. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार? विशाल कोण बाह्य भागात. सिंपल आहे.
हे थिअरीचे प्रश्न आहेत हे सगळे, हे तुम्हाला पाठच असतात. तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो असल्यात तुम्ही चुकत नाही, मला पण माहीत आहे. नेक्स्ट बघा, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची आपल्याला. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची आहे. कसं कसं काय काय करणार चला पाहूया. मी तुम्हाला सांगितले अपूर्णांक दिसले की सगळ्याचा अंश छेद करायचं नाही, आधी पूर्णचं करून घ्या. 3 आणि 13 16, 16तून 6 गेले 10, पूर्णांकाचं करून घेतलं. आता राहिला अपूर्णांकांचं करू. 1/5 अधिक 1/9 वजा 3/15. तिघांचा छेद मी काय करू शकतो रे 45. 5 9 आणि 15 तिघांच्या पाड्यात 45 आहे, 45 केला. 45 यायला 5 ला किती गुणायला लागते 9 न, म्हणजे 9 1 9, अधिक 45 यायला 9 ला किती गुणायला लागते 5 न, म्हणजे 1 ला पण 5 न गुणा, 5 1 5. 45 यायला 15 ला किती गुणायला लागते 3 न, म्हणजे वरच्या 3 ला पण 3 न गुणा, 3 त्रिक 9. मग सांगा अधिक 9 वजा 9 कॅन्सल, उत्तर किती आलं 5/45. म्हणजेच किती आलं 5 1 5, 5 9 45, 1/9. आणि आधीचं किती होतं 10, म्हणजे 10 अधिक 1/9 काय असतंय 10.1/9. ऑप्शन नंबर 1. एवढ्या सोप्या पद्धतीने बेरीज वजाबाकी सांगितली कोणी. तुम्ही पूर्णचं पण आधी करू शकता आणि नंतर फ्रॅक्शनच्या सुद्धा बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकता. कळतंय समजतंय का. तर हा काय होता आपला पार्ट 2. हा होता आपला पार्ट 2. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला शिकायचं असेल तर डेफिनेटली एज्युकल्चर ह्या ॲपवर जा. तिथं तुम्हाला शिक्षक भरती या सेक्शनमध्ये TET एक्झाम 2026 संपूर्ण अंकगणित PYQ बॅच असं दिसेल. तर शेवटच्या दिवसात ही बॅच खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला 19 पेपरचा सराव करून घेईल. तुम्ही डेफिनेटली त्याच्याकडे जाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर कळालं असेल, आवडलं असेल तर तुमच्या इतर शिक्षक मित्रांपर्यंत किंवा जे शिक्षक भरतीची परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.